उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जवळ-जवळ 80 वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन. या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं. भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी अशा अनेक क्रांतिवीर होते. त्यांनी लढा दिला आणि ब्रिटिश राजवटीमधून आपला देश स्वतंत्र केला. आपलं भाग्य नव्हतं की आपण त्यावेळेस त्या लढ्यामध्ये होतो. पण आता भारताला स्वातंत्र्य झालंय, तर आपण देशभक्ती म्हणून फक्त एका दिवसासाठी स्वातंत्र्य दिन साजरा नाही करायचा. तर आपण ना मूल्य जे संविधानाने ठेवलेले आहेत, त्या गोष्टींचा आपल्याला आदर करायचा आहे. तर देशभक्ती आतून आपण कशी साजरी करू शकतो, आपण कशी ठेवू शकतोय? तर संविधानाचं पालन करणे, शिस्त ठेवणे, कुठेही वाईट गोष्टी होत असतील तर त्यावर आवाज उठवणे. आज आपण घरामध्ये सगळ्या सुखसुविधा घेतोय, परंतु आपल्या सीमेवर ज्या फोर्सेस आहेत, आर्मी असेल, BSF असेल, त्यांचं घर कुटुंब सोडून आपल्यासाठी सुरक्षेचं काम करतात. तर आपलं पण फर्ज आहे की आपण पण काही गोष्टींचे नियम राखले पाहिजेत. आपण इतरत्र थांबतो. एखादी चांगली गाडी असते, आपण कारमधून फिरतोय. आपण कारमधून सहजच कचरा टाकतोय बाहेर. तर ही पण कुठे ना कुठे चुकीची गोष्ट आहे. तर शिस्त असली पाहिजे. या चुका माझ्याकडून पण होतात. आपण कधी-कधी ट्रॅफिक चुकवतोय. या छोट्या-छोट्या गोष्टी आपण जर आता ह्या गोष्टींना इम्प्लिमेंट केलं, तर नक्कीच पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला हे सांगायची गरज नाही पडणार, की तुम्ही शिस्तीत राहा. ते आपण जर केलं तर ते त्याची नक्कल करतील. आपली भाषा वेगळी असू शकते. अनेक भाषा आहेत आणि अनेक धर्म आहेत. तर भाषेवर आणि धर्मावर कधीच भांडू नका. कारण जेव्हा देश स्वतंत्र नव्हता, तर सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन सगळेजण एकत्र येऊन लढा देत होते. तर या गोष्टीचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपला देश म्हणजे काय नक्की? आपल्या देशात येतात सगळे राष्ट्र येतात. त्या राष्ट्रामध्ये विविध भाषेची माणसं येतात, विविध धर्माची माणसं येतात आणि आपण त्याला एकजुटीने बघितलं पाहिजे. आपण नदी, नाले यांना दूषित करत चाललोय. आपण घरामध्ये तर नाही असं करत, मग त्यांना आपण असं का करतोय? आपण बाहेर कचरा वगैरे टाकतोय. जसं आपण घरात नाही टाकत, मग आपला देश आहे आणि ह्या गोष्टीवर पण आपण विचार केला पाहिजे. आपण हा कचरा वगैरे टाकतोय, नाही केला पाहिजे. शासकीय मालमत्ताची जी गोष्ट असते, की त्याच्यावर आपण तोडतोय, बसेस असतील, रेल्वे असतील. प्रत्येक गोष्टीला आपण एक संविधानाच्या रूपाने बघितलं पाहिजे. नियमांचे पालन केलं पाहिजे. तर देशभक्ती म्हणजे काय माहीत आहे का? की भारताला उच्च स्थानावर नेण्यासाठी आपण छोटी-छोटी चांगली पावलं उचलणं, हीच खरी देशभक्ती ठरेल. जय हिंद.